मुंबई महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळून आला। महापौर पदाच्या सन्मानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना सभागृह नेते गणेश खणकर यांनी नवीन सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे असं सूचित केलं आणि त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतले नाहीत असं वक्तव्य केलंय। त्यावेळी सभागृह नेते गणेश खणकर यांनी किशोरी पेडणेकरांना निलंबित करण्याची थेट मागणी केली आहे। पण विरोधी पक्षनेत्यांचा हटवादीपणा एवढा शिगेला पोचलेला आहे की आतापर्यंत झालेल्या गेल्या 3 महिन्यातल्या कामकाजामध्ये तो पदोपदी दिसतोय आणि आजही त्यांनी त्याचा कळस गाठलेला आहे आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तणुकीच्या किंबहुना माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अपमानाच्या वक्तव्याचा निषेध आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वागणुकीचा निषेध म्हणून आज ही सभा तहकूब झाली। मी आजही तेच म्हणते की मी बाळासाहेबांचे विचार विकत घेतले। विचार हा शब्द खोडून बाळासाहेब नावावर बाळासाहेब चांद तारे सूर्य सगळं पृथ्वी तोपर्यंत कोणाची हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घ्यायचे। एक तर आता ते हयात नाही, हयात नसताना त्यांचा काय काय अपमान केला तो उघड या महाराष्ट्राने पाहिलंय। त्यामुळे बाळासाहेबांची मुशीद आम्ही मुशीद का आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराच्या कुशीतच आहोत। तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबाबत बोलताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलेल्या वक्तव्यावरून महापौर रितू तावडे यांनी जोरदार टीका केली आहे। बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर पेडणेकरांनी माफी मागावी अशी मागणी रितू तावडेंनी केली आहे। त्या महान नेत्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणे हा एक प्रकारचा राजकीय स्तर घसरल्यासारखा वाटतोय की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली। मी वारंवार बघते ताई बोलतात आणि नंतर बोलतात की मी हे केलं नाही। अशा पद्धतीने एक सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांचं असं वागणं बरं नाही आहे। मी त्यावरती सांगितलं की ताई हे जे आक्षेपार्ह तुम्ही जे भाषण केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही अपमान केला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी माफी मागायला पाहिजे, पण त्यांनी माफी मागितली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।